नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सक्सेस वे के के या यूट्यूब चॅनलवर। आज तारीख आहे 14 मे आणि 14 मे पासून जेवढेही करंट अफेअरचे क्वेश्चन बनतील ते आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आणि प्रश्नाशी संबंधित ज्याही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्याही आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लक्षपूर्वक बघा। शेवटी मी तुम्हाला एक प्रश्नसुद्धा विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न बघा, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा करण्यात आला? तर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस जो आहे तो साजरा करण्यात आला आहे 11 मे या दिवशी। तर या पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 नंबर 11 मे। आता मित्रांनो, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणजेच नॅशनल टेक्नॉलॉजी डे दरवर्षी हा जो दिवस आहे तो 11 मे या दिवशी साजरा करण्यात येतो। आणि का करण्यात येतो? तर वैज्ञानिक असतील, इंजिनियर असतील, शिक्षक असतील किंवा संशोधक असतील तर या लोकांना सन्मानित करण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये जे तंत्रज्ञानाचं महत्त्व आहे ते अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस जो आहे तो 11 मे या दिवशी साजरा करण्यात येतो। आता मित्रांनो, या ठिकाणी मे महिना सुरू झाला आहे, तर मे महिन्यामध्ये 1 तारखेपासून ते आजपर्यंत कोणकोणते महत्त्वाचे दिवस साजरे करण्यात आले आहेत? तर सर्वप्रथम 1 मे या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिवस होता आणि महाराष्ट्र व गुजरात या 2 देशांचा स्थापना दिवस सुद्धा साजरा करण्यात आला होता आणि जागतिक हास्य दिवस सुद्धा 1 मे याच दिवशी साजरा करण्यात आला होता। 2 तारखेला विश्व टुना दिवस होता। टुना ही एक माशी आहे आणि विश्व टुना दिवस जो आहे तो 2 मे या दिवशी साजरा करण्यात आला होता। 3 मे या दिवशी जागतिक प्रेस स्वातंत्र्यता दिवस होता आणि याबरोबरच 4 मे या दिवशी होता आंतरराष्ट्रीय अग्निशमक दिवस आणि याबरोबरच 5 मे या दिवशी होता जागतिक पोर्तुगाली भाषा दिवस। 6 मे या दिवशी होता आंतरराष्ट्रीय आहार निषेध दिवस। 7 मे या दिवशी होता जागतिक ॲथलेटिक्स दिवस। 8 मेला होता जागतिक रेड क्रॉस दिवस। 9 मे या दिवशी महाराणा प्रताप यांची जयंती आणि गोपाळ कृष्ण गोखले यांची सुद्धा जयंती साजरी करण्यात आली होती। याच्यानंतर 10 मे या दिवशी होता जागतिक ल्युपस डे आणि याच्यानंतर 11 मे म्हणजे या ठिकाणी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस 11 मे या दिवशी साजरा करण्यात आला आहे। तर हे जे मे महिन्यातले दिवस आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। तर या प्रश्नापासून तुम्हाला एवढी माहिती मिळेल। आजच्या आपल्या व्हिडिओचा टार्गेट आहे 400 लाईकचा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। दुसरा प्रश्न बघा, पहिल्या खादी उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? तर पहिल्या खादी उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले आहे। तर या दुसऱ्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1 नंबर नवी दिल्ली। नवी दिल्ली या ठिकाणी सध्याचे आपले जे MSME मंत्री आहेत नारायण राणे यांनी याचे उद्घाटन केले आहे। चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया। तिसरा प्रश्न बघा, कोणत्या बँकेने एक्सप्रेस कार लोन सुरू केले आहे? तर या ठिकाणी HDFC बँकेने एक्सप्रेस कार लोन जे आहे ते सुरू केले आहे। तर या तिसऱ्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 2 नंबर HDFC बँक। आता मित्रांनो, या ठिकाणी हे जे एक्सप्रेस कार लोन आहे याच्यामध्ये काय असणार आहे? तर फक्त 30 मिनिटामध्ये जवळपास 20 लाख रुपयापर्यंतचे लोन जे आहे ते या ठिकाणी इन्स्टंट होणार आहे। तर हे असणार आहे या एक्सप्रेस कार लोनमध्ये आणि HDFC बँकेने हे एक्सप्रेस कार लोन जे आहे ते सुरू केले आहे। आता HDFC बँक याची स्थापना झाली होती 1994ला। HDFC बँकेचं मुख्यालय आहे मुंबईमध्ये आणि सध्या HDFC बँकेचे CEO आहेत शशीधर जगदीशन। कोण आहेत? शशीधर जगदीशन। चौथा प्रश्न बघा, आशियाई निवडणूक प्राधिकरण संघाचा अध्यक्ष देश कोणता बनला आहे? तर आशियाई निवडणूक प्राधिकरण या संघाचा अध्यक्ष देश बनला आहे आपला भारत देश। तर या चौथ्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1 नंबर भारत। आता मित्रांनो, आपला भारत देश या ठिकाणी आशियाई निवडणूक प्राधिकरण संघाचा 2022 पासून ते 2024 पर्यंत म्हणजे 2 वर्षासाठी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवडण्यात आला आहे। चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया। 5वा प्रश्न बघा, कोणाला मेरीटाईम अँटी करप्शन नेटवर्कचे उपाध्यक्ष म्हणून निवडले आहे? तर या ठिकाणी राजेश उन्नी यांना मेरीटाईम अँटी करप्शन नेटवर्कचे उपाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे। तर या 5व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1 नंबर राजेश उन्नी। आता मित्रांनो, MACN म्हणजेच मेरीटाईम अँटी करप्शन नेटवर्क तर याचे उपाध्यक्ष म्हणून आता
राजेश उन्नी यांना नियुक्त करण्यात आले आहे. बरं, MACN याचं जी स्थापना आहे ती 2011ला करण्यात आली होती. याचं मुख्यालय कुठे आहे तर डेन्मार्कमध्ये. आणि सध्या याचे अध्यक्ष कोण आहेत तर एन सजील. कोण आहेत? एन सजील. आणि आता उपाध्यक्ष म्हणून तर राजेश उन्नी यांची नियुक्ती केली आहे. तर यांचं सुद्धा तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे. 6वा प्रश्न बघा, स्थानिक साहित्याला समर्थन व प्रोत्साहित करण्यासाठी एक वेबसाईट लॉन्च केली आहे. तर स्थानिक साहित्याला समर्थन करण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहित करण्यासाठी ओम बिडला यांनी एक वेबसाईट लॉन्च केली आहे. तर या 6व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1 नंबर ओम बिडला. बरं मित्रांनो, सध्या ओम बिडला हे आपल्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि यांनीच या ठिकाणी हे जे स्थानिक साहित्य आहे आणि स्थानिक साहित्यालाच समर्थन करण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी एक वेबसाईट जी आहे ती लॉन्च केली आहे. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 7वा प्रश्न बघा, द स्ट्रगल फॉर पोलीस रिफॉर्म इन इंडिया या नावाचे पुस्तक जे आहे ते कोणी लिहिले आहे? तर द स्ट्रगल फॉर पोलीस रिफॉर्म्स इन इंडिया हे जे पुस्तक आहे याचे लिखाण केले आहे प्रकाश सिंह यांनी. तर या 7व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1 नंबर प्रकाश सिंह. आणि या ठिकाणी हे जे पुस्तक आहे द स्ट्रगल फॉर पोलीस रिफॉर्म्स इन इंडिया या पुस्तकाचे विमोचन कोणी केले आहे तर सध्याचे आपल्या भारताचे जे उपराष्ट्रपती आहेत व्यंकय्या नायडू त्यांनी या पुस्तकाचे विमोचन केले आहे. तर या ठिकाणी पुस्तकाचं नाव आणि त्याचे लेखक या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. 8वा प्रश्न बघा, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लाडली लक्ष्मी योजना 2.0 सुरू केली आहे? तर या ठिकाणी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी लाडली लक्ष्मी योजना 2.0 ही लॉन्च केली आहे. तर या 8व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 2 नंबर मध्य प्रदेश. आता मित्रांनो, याच्यामध्ये काय असणार? लाडली लक्ष्मी योजना याच्यामध्ये ज्या मुली असतात या मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी आर्थिक सहाय्य जे आहे ते करण्यात येणार आहे. आता मध्य प्रदेशचं नाव आलं आहे तर तुम्ही मॅपमध्ये बघू शकता, हे आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. बरं मित्रांनो, भोपाळचं नाव ऐकल्यावर तुम्हाला अजून एक प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. भोपाळमध्ये आहे भोजताल. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत तर शिवराज सिंग चौहान. आणि यांचं नाव ऐकल्यावर सुद्धा तुम्हाला अजून एक प्रश्न लक्षात आला पाहिजे. शिवराज सिंग चौहान यांच्या नावावरच गुजरातमध्ये एक शिवराजपूर बीच सुद्धा आहे आणि या शिवराजपूर बीचला ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेटने सन्मानित करण्यात आले होते. तर या प्रकारेच तुम्ही या ठिकाणी जे प्रश्न असतात किंवा इतर प्रकारची माहिती असते ती एकमेकांना लिंक करण्याचा प्रयत्न करत जा, जेणेकरून करंट अफेअरचा जो विषय आहे तो तुम्हाला सोपा जाईल. आणि या ठिकाणी मध्य प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत तर मंगूभाई छगनभाई पटेल. मध्य प्रदेश या राज्य सरकारने चॅम्पियन्स ऑफ चेंज अवॉर्डची घोषणा केली होती. खजुराहो नृत्य महोत्सव जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पण मध्य प्रदेशमध्ये एक वाघीण होती जिला की आपण कॉलरवाली किंवा सुपर मॉम म्हणतो. त्या वाघिणीचा काही दिवसा अगोदर मृत्यू झाला होता आणि ऑनलाईन गेमिंगशी संबंधित एक विधेयकसुद्धा मध्य प्रदेशच्या विधानसभेमध्ये पारित करण्यात आले होते. मध्य प्रदेशमध्ये आहे राला मंडल अभयारण्य आणि याच्यामध्ये नाईट सफारीसुद्धा सुरू करण्यात आली होती. कान्हा, बांधवगड, माधव, संजय, पन्ना आणि सातपुडा हे महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यानसुद्धा आहेत मध्य प्रदेशमध्ये. EFIR नोंदणीकरण सेवा जी आहे ती सुद्धा मध्य प्रदेशने सुरू केली होती. आणि भारताचे पहिले भूवैज्ञानिक पार्कसुद्धा जबलपूर मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये स्थापित करण्यात आले होते. संकल्प योजना आणि याबरोबरच जीवन शक्ती योजना आणि जीवन अमृत योजना ह्या महत्त्वाच्या योजनासुद्धा मध्य प्रदेशने सुरू केल्या होत्या. तर मध्य प्रदेशविषयी तुम्हाला एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 9वा प्रश्न बघा, यू सुक योल हे कोणत्या देशाचे 13वे राष्ट्रपती बनले आहेत? तर यू सुक योल हे बनले आहेत दक्षिण कोरिया या देशाचे 13व्या क्रमांकाचे राष्ट्रपती. तर या 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 नंबर दक्षिण कोरिया. आता दक्षिण कोरियाचे बनले आहेत तर मॅपमध्ये बघा, हे आहे दक्षिण कोरिया. दक्षिण कोरियाची राजधानी कोणती आहे तर सियोल. दक्षिण कोरियाची करन्सी आहे साऊथ कोरियन वॉन. आणि दक्षिण कोरियाचे आता प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपती तर हेच बनले आहेत यू सुक योल. तर यांचं तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे. बरं, दक्षिण कोरियाचं आपलं पहिलं स्वदेशी अंतराळ क्षेपणास्त्र जे आहे ते नुरी होतं. काय होतं? नुरी नावाचं. हे सुद्धा लॉन्च केलं होतं दक्षिण कोरियाने. आणि दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन देशांना डिवाइड करणारी एक लाईन आहे आणि त्या लाईनचं नाव आहे 38th पॅरलल म्हणजेच 38 पॅरलल. 10वा प्रश्न बघा,
भारत ओमान संयुक्त आयोगाची बैठक कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर भारत ओमान संयुक्त आयोगाची बैठक जी आहे ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. तर या 10व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1 नंबर नवी दिल्ली. आता मित्रांनो, या ठिकाणी ओमानचं नाव आलं आहे तर तुम्हाला माहिती असेल ओमानची राजधानी कोणती आहे? ओमानची राजधानी आहे मस्कट. ओमानची करन्सी आहे रियाल आणि ओमानचे सध्या प्राईम मिनिस्टर कोण आहेत? तर हातिम बिन तारेक. कोण आहेत? हातिम बिन तारेक. आता या ठिकाणी दिल्लीचं नाव आलं आहे तर सध्या दिल्लीचे चीफ मिनिस्टर म्हणजेच मुख्यमंत्री कोण आहेत? तर अरविंद केजरीवाल. दिल्लीचे सध्या उपमुख्यमंत्री आहेत मनीष सिसोदिया आणि दिल्लीचेच सध्या जे उपराज्यपाल आहेत त्यांचं नाव आहे अनिल बैजल. दिल्लीमध्ये भारताची पहिली प्लाझ्मा बँक सुरू करण्यात आली होती. भारताचा पहिला इलेक्ट्रॉनिक व्हेकल चार्जिंग प्लाझा जो आहे तो सुद्धा सुरू करण्यात आला होता. आणि दिल्ली ही आपल्या भारताची राजधानी कधी बनली होती? तर 1911ला. 1911च्या अगोदर कोलकाता ही आपल्या भारताची राजधानी होती आणि 1911लाच घोषणा करण्यात आली होती की दिल्ली ही आता आपल्या भारताची नवीन राजधानी असणार आहे. परंतु या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. दिल्ली हे अगोदर नाव होतं परंतु 1927ला दिल्लीचं नाव चेंज करून नवी दिल्ली करण्यात आलं होतं आणि 1927 पर्यंत दिल्ली ही आपल्या भारताची राजधानी होती. परंतु 1927ला नाव चेंज केल्याच्या नंतर फायनली 1931ला नवी दिल्ली ही आपल्या भारताची राजधानी बनली होती. तर याप्रमाणे दिल्ली ही आपल्या भारताची राजधानी अगोदर होती आणि नवी दिल्ली ही नंतर झाली. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 11वा प्रश्न बघा, रोड्रिगो चाव्स कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर रोड्रिगो चाव्स हे बनले आहेत कोस्टारिका या देशाचे नवे राष्ट्रपती. तर या 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 नंबर कोस्टारिका. सर्वप्रथम तुम्ही इमेजमध्ये बघा, हे आहेत रोड्रिगो चाव्स आणि हेच बनले आहेत कोस्टारिका या देशाचे नवे राष्ट्रपती. आता कोस्टारिकाचं नाव आलं आहे तर सर्वप्रथम तुम्ही मॅपमध्ये बघू शकता, हे आहे कोस्टारिका. कोस्टारिकाची राजधानी कोणती आहे? तर सॅन जोश आणि कोस्टारिकाची करन्सी कोणती आहे? तर कोलोन आणि कोस्टारिकाचे सध्या जे राष्ट्रपती बनले आहेत ते आहेत रोड्रिगो चाव्स. तर यांचं तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे. 12वा प्रश्न बघा, टाटा टेक्नॉलॉजीजने पॉलिटेक्निकला बदलण्यासाठी कोणत्या राज्यासोबत समझोता केला आहे? तर टाटा टेक्नॉलॉजीजने पॉलिटेक्निकला बदलण्यासाठी आसाम या राज्यासोबत समझोता केला आहे. तर या 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 नंबर आसाम. आता मित्रांनो, 34 पॉलिटेक्निकला बदलण्यासाठी जवळपास 2390 करोड रुपये खर्च करून या ठिकाणी फ्युचरिस्टिक सेंटर ऑफ एक्सिलेन्सने या ठिकाणी हे बदलण्यासाठी समझोता जो आहे तो आसाम या राज्य सरकारसोबत केला आहे. आता आसामसोबत हा समझोता झाला आहे तर मॅपमध्ये बघा, हे आहे आसाम. आसामची राजधानी आहे दिसपूर. आसामचे मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा आणि आसामचे सध्या राज्यपाल कोण आहेत? तर जगदीश मुखी. आसाम या राज्य सरकारने शुद्ध हरित हायड्रोजन संयंत्र जे आहे ते स्थापित केले होते. जलमार्ग कॉन्क्लेव्ह 2022चे उद्घाटन सुद्धा आसाममध्ये करण्यात आले होते आणि आसाम या राज्यामध्ये दिमा हसाव या नावाचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्येच प्राचीन काळातील दगडाचे भांडे जे आहेत ते सुद्धा मिळाले होते. आसामचेच आहेत नीलमणी फुकन यांना 56व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आणि जे रतन टाटा आहेत यांना आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभवने पुरस्कार जो आहे तो देण्यात आला होता. आणि पर्यटन संजीवनी योजना सुद्धा आसामने सुरू केली होती. धन्वंतरी योजना सुद्धा सुरू केली होती. वांचुवा महोत्सव जो आहे तो सुद्धा आसाम राज्य सरकारने साजरा केला होता. बिहू, बगरुंबा, भोराल आणि झुमूर हे डान्स आहेत महत्त्वाचे आसाम या राज्याचे आणि हिमा दास ह्या सुद्धा आहेत आसामच्या आणि यांना ढिंग एक्सप्रेस या नावाने सुद्धा ओळखले जाते. तर आसाम या राज्याविषयी तुम्हाला एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर कोणत्या देशामध्ये मंकी पॉक्सच्या दुसऱ्या केसची नोंद करण्यात आली आहे? तर ब्रिटन या देशामध्ये मंकी पॉक्सच्या दुसऱ्या केसची नोंद करण्यात आली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं 1 नंबर ब्रिटन. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगितलं होतं आणि काही विद्यार्थ्यांनी या प्रश्नाविषयी इतर सुद्धा माहिती दिली होती. तर मित्रांनो, मी तुम्हाला दररोजच्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की ज्यावेळेस तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहिता त्यावेळेस तुम्हाला प्रश्नाविषयी जर इतर कोणती माहिती असेल तर तीही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याचा प्रयत्न करत जा. चला तर मग तुमच्यासाठी आजचा प्रश्न. तर आजचा प्रश्न आहे, कोणते राज्य 10 गिगावॅट सौर क्षमता पार करणारे पहिले राज्य ठरले आहे?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. या ठिकाणी 4 पर्याय दिले आहेत. तर या 4 पर्यायांपैकी तुमचा योग्य पर्याय निवडून कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. आणि प्रश्नाविषयी तुम्हाला इतर जर कोणती माहिती असेल तर तीही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आणि याबरोबरच तुमच्याकडे अभ्यासाशी संबंधित जेवढे काही ग्रुप असतील व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर, त्या ग्रुपवर आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर हा होता आजचा आपला करंट अफेअर्सचा व्हिडिओ. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरमध्ये एक सबस्क्राईब नावाचं बटन दिसेल, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्याच्या नंतर बाजूलाच एक बेल आयकॉन दिसेल, त्या ठिकाणी पण तुम्हाला क्लिक करायचं आहे, जेणेकरून आमच्या दररोजच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन थेट तुमच्या मोबाईलमध्ये येत राहतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.